जरांगे ओबीसी पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे काँग्रेस विजय वडेट्टीवार म्हणतात की नुकसान होत आहे ओबीसीचं, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीचं अहित होऊ देणार नाही। या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 आणि या काळातही ओबीसीचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेतला नाही। उलट या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसने कधी 40 वर्षात निर्णय घेतला नाही, त्या ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचं आणि या राज्यामध्ये ओबीसीला मंत्री दिला पाहिजे। ओबीसीच्या 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जाती करता जे ओबीसी मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये ते मंत्रालय गठीत करणे, त्या मंत्रालयाला मंत्री देण्याचं काम आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे। राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा, मी कालही सांगितलं वडेट्टीवारांना, जरा बबनराव तायवाळे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारांनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारांनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे। सरकारने ऐकून घ्यायची भूमिका, कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही। ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे, सरकार घेत आहे। आणि ओबीसी करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे। जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत। 10 तारखेला 11 वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे, पंकजाताई मुंडे आहेत, माननीय आमचे दत्ता भरणेजी आहेत, आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही 6-7 जे मंत्री आहोत, ही कॅबिनेट सब कमिटीची उपसमितीची बैठक ही 10 तारखेला 11 वाजता मी बोलवलेली आहे। जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा। या ठिकाणी राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून, सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे। काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं, उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होतं तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल। सरकारने ज्या 12 मागण्या ओबीसीच्या मान्य केल्या त्याबाबत जी आर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। नाही, माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाळेंचं, त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची बैठक आहे। पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण 18 पगड जाती, 12 बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा 10 तारखेला 11 वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलवली आहे। मागील 20 वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून जवळपास 12,000 लोकांनी सरकारी नोकरी लाटल्याचं समोर नाही, काय समोर आलं तरी चौकशी झाली पाहिजे, कारण शेवटी चौकशी शिवाय या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही योग्य नाही।